पुढं सगळी काय पेटली काय यायला प्रत्येक वेळेस मी यायचं लय अवघड आहे बाबा यांची कायमची बॉम्ब आहे यांची कायमची बॉम्ब आहे मिस काय म्हणते पाऊस खूप गरम झालं वाटतं कायला करा तुमची कायमचीच बॉम्ब आहे प्रत्येक वेळेस मिस पुढे यायला करावं बरं गरम नका होत मिनिटं सांगा आम्हाला चला काय जसं का माझ्या लग्नाला झालं तुम्हाला थंड पाज आहे अरे मग शांत घे लयच तापलाय का तू मग काय अरे तू मिटिंग काय एवढा काय गरम झालाय दरवेळेस मीच हजेरी लावायची करावं हे अवघड आहे. अरे ते सरपंच टाकला दिशी कुठे गेलाय येते ना पाटील येते मग थंड बिंड सांग काहीतरी त्याला मस्के गावचे पैसे खाल्ले तुम्ही सांगा की थंड बिंड काय होतं त्याला तेव्हा आम्ही काय बरं आपण लवकर येऊन चुकीच केली का तेच वाटायला लागले मला आपली इज्जत काढायची पाटील काय गुलगुल करताय काय झालं तेव्हा मी आले असं आहे का गुलगुल कराय तुमचं शांत हो तू तापलाय का थांबू शांत घे पाटील त्या आधी टकल्याचं आपलं पटत नाही बरोबर आहे त्याला आपल्यापासून बाजूला ठेवायचं आधी सांगून ठेवतोय त्याला मायापाशी बसवतो ना हा तुम्हाला माहिती ना त्याचा महावादिवाद नाही त्याला मायापाशी बसवतो हा तिकडे बाजूला ठेवायचं तिकडे ती चाली वाटतं सरपंच गाडी घेतली आली वाटते अध्यक्ष या सरपंच या अध्यक्ष राव एवढा सरपंच एवढा हुशार असतोय कुणाला का या या बसा दोघं झालंय बाकीचे कुठे बाकीची कार्यकर्ते येतात त्याला कशाला आणलायचं हो पाटील हे आपल्याला असलं तर जमणार नाही बरं का आधी सांगून ठेवतोय अध्यक्ष आपलं अध्यक्ष मेन माणूस तासभर थांबलो इथं तापलाय तापू नका काय कुठवर आल्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा हिसाब कुठवर आलाय काय बघ सगळं चाललाय की सब पाटील तिकडे अध्यक्षांच्या घरी दाखवा आपण तिकडे बसू बघा हिशोब काय काय चाललंय या बरं इकडं माझं कळण व्हायचं किती हिसाब झाला काय का ना एवढी बिल राहिले सगळं लिहिलेत मी तर वाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या घर केलं बघता रमून गेलं देवाची न पदरात हे दान दिलं या आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलं या भेटाया धरणीन जीवाचं रान केलं
भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया हो आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया गाठ तुझ्या संग बांधली दुःखाच्या उन्हामध्ये होईन मी सावली सात जन्माची गाठ तुझ्या संग बांधली दुःखाच्या उन्हामध्ये होईन मी सावली हाताच्या फोडावानी तुला जपणार ग सुखी संसाराची बहरून रान आलं हिरव्याच लेण्यालं उफाळल्या पिरमाला उधान आलं उफाळल्या पिरमाला उधान आलं आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया आभाळाला भेटाया धरणीला जीवाचं रान केलया हो हो आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया कुठं लक्ष आहे तुमचं तुम्ही काय गाव बघत नाही चालू की चालू की साक्षी हे साक्षी कोण आहे करते आपल्याकडे बघते असं हात तर आपल्याकडे मंदिरात पण बघत होता आणि आता पण बघतोय त्याला म्हणा अगोदर वळायचं होतं आपलं पोस्ट मग बघ इकडं बघत जा की बाई काय कुठे चालू होत आहे तुमचं झालंय सगळं तर माझं राहिले फक्त आपण तो करून दम काढावं व्हायचं कुठं तरी ज्या माणसांच्या मिटिंग चालली गावची आपल्या ते चाललंय की कोंबडे काय पण काय बोलते कुणाला पण नाही ग तुला काय घरी काम नाही का हा तुला तर घरी जाऊन भांडी घासायची ना चल ग तिथे चल बसा बसा की मा डोकं चालून आता डोकं बंद झालं बसा तुमचं गाव लक्ष नाही नाही जातो मी तुम्ही बघा मीटिंग घ्या सगळं मला सकाळ फोन करा पावसाळ्यात काय का ना अरे पाटील काय पावसाळ्यात काय का ना पाटलांचं आहे ना गाव लक्ष नाही राहिलेलं काय पाटलांचं काहीतरी केलं पाहिजे आमच्या सोन्याच्या वर्गातला तो पाटील ते झाडभर पाटील तुम्ही एवढे मोठी पदवी दिली आहे त्याला मोहन काय झालंय माहिती का यात्री तयार केली आहे ऑलरेडी मी सगळी काय सगळं नियोजन झालेलं आहे पाटलाचं काही लक्ष नाही त्यामुळं मी सगळं केलं तयार केले मी सगळं अध्यक्ष काय ते बघू पाटलाचं करू काहीतरी चालतं करू काहीतरी पाटलांचं बघू काय करायचं हां बरं चालायचं का फोन करू आपण चला फोन करू चला आता बघत राहिला चष्मा राहिला मालवण विस्तृतचा 12वा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद